किती अति टाकल्या, इथून येण्यासाठी बंदी, तिथून येण्यासाठी बंदी. आता तुम्हाला सांगतो, मी भाव खाव बोललो, बाकी काय बोललो नाही. मी भाव खाव बोललो, बाकी काय बोललो नाही. मला तेही दिवस आठवतात जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते. इथे मला वाटतं ह्याच रस्त्यावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि काय भाषण केलं होतं. तुमसे गिला नाही, हे ते काय काय सांगत होते ना. किती अति टाकल्या, इथून येण्यासाठी बंदी, तिथून येण्यासाठी बंदी. आता तुम्हाला सांगतो, बिलकुल आमचं सरकार आलं की बिलकुल पाणी देऊ. फडणवीस साहेब ओरडून चालत नाही, काम करायला लागतं, ते काम करून दाखवायला लागतं. ती धमक उद्धव बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती, ती तुमच्यात असेल तर काम करून दाखवा, या शहराला पाणी देऊन दाखवा. पण नुसतं आरोप करायचे, तोडफोड करायची, जातीय भांडणं लावायची, धार्मिक भांडणं लावायची, समाजामध्ये वाद निर्माण करायचे, आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे. इथे तसं सरकार चालत नाही. जेव्हा तुम्ही त्या खुर्चीवर बसताना तुम्ही काय कामं करून दाखवलेली आहेत आणि काय कामं करायची आहेत ती तुम्ही आम्हाला सांगायची असतात आणि सांगितलेली कामं करून दाखवायची असतात. आम्हालाही आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं, जेव्हा मी त्याच सरकारमध्ये मंत्री देखील होतो, देसाई साहेब पालकमंत्री होते. प्रत्येक दिवशी सुभाष देसाई साहेब उद्धव साहेबांना सांगायचे की छत्रपती संभाजीनगरमध्ये काय काय कामं चालू आहेत. मला तो देखील काळ आठवतो जेव्हा इथे घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता, कचरा उचलला जात नव्हता. मी स्वतः फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री ते असताना भेटायला गेलो होतो. अनेक आपले शिवसेनेचे नेते होते, पदाधिकारी होते, काही आहेत, अनेक आपल्या सोबत आहेत. आणि काही काही लोकांनी कुठे कुठे हात मारला मला माहिती नाही, पण 72व्या मजल्यावर घरं मिळवलेली आहेत, प्राप्त केलेली आहेत. काही काही लोकांनी मोठे बंगले बांधलेले आहेत. सगळं काही आहे त्यांच्याकडे. म्हणजे ती लाईन होती ना, मेरे पास गाड़ी है, बंगला है, घर है, तुम्हारे पास क्या है. मी त्यांना सांगत आहे, मेरे पास महाराष्ट्र की जनता है, वो मेरे साथ है. एसटीपीचा प्लांट असेल, सीबीएसई शाळा आणण्याचा प्रकल्प असेल, रस्त्यांसाठी देखील मला आठवतं जी परिस्थिती बिकट होती रस्त्यांची, कारण आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता. जीएसटी जेव्हापासून देशात आलेला आहे, कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाही आहे. पण तेव्हा देखील आपल्या साहेबांचं, उद्धव साहेबांचं सरकार असताना ह्या शहरासाठी शेकडो कोटी देऊन आपण रस्ते ठीक करण्याचं काम हाती घेतलं होतं. मला आठवतं तेव्हा म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते. ते, मी स्वतः, खैरेसाहेब आपण होतात, दानवेसाहेब आपण होतात. आपण रात्री 1 वाजता 1:30 वाजता या शहरात फेरफटका मारला होता की कामं कुठे चाललेली आहेत, काय दर्जाची कामं आहेत आणि कशी कामं होत आहेत. याला म्हणतात शहरावर प्रेम, जे मी माझ्या आजोबांकडून म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे. नुसतं आरोप नाही केलेत, कामं केलेली आहेत. होय, मी मंत्री असताना अजंठा एलोरासाठी असेल 100 कोटी मी मंजूर करून दिले होते, कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं. पर्यटक नुसतं महाराष्ट्रातून नाही, नुसतं देशातून नाही, तर जगभरातून खेचून आणायचं होतं. कारण जगात छत्रपती संभाजीनगर नाव हे मला न्यायचं होतं. पण फडणवीस साहेब, आपण ज्या रस्त्यावर मोर्चा काढलात, फडणवीस साहेब ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं, ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या, म्हणजे त्यांचं सरकार येऊ द्या, किती 2 दिवसात पाणी देतील सांगितलं होतं, रोज पाणी देतील असं सांगितलं होतं. फडणवीस साहेब, कदाचित आपल्याला माहिती नसेल, कारण आपण ह्या भांडणांमध्ये व्यस्त आहात. एशनशी गट तुमच्याशी भांडत आहे, दादांचा गट तुमच्याशी भांडत आहे. तेवढं नसेल तरी थोडाफार भांडतच आहे. पालकमंत्री कोण होणार, मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमधून कोणाचा बंगला कोणाला मिळणार, चांगल्या गाड्या नवीन मंत्र्यांना मिळत आहेत की नाही, प्रोटेक्शन कोणाला आहे, Z+ कोणाला आहे, रुबाब कोणाचं जास्ती आहे. फडणवीस साहेब, मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे, पण थोडं त्याच्यातून लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष. आज ही जनता त्रस्त आहे, हैराण आहे. आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाहीये जिथे गुन्हेगारी वाढली नसेल. एक दिवस पोलिसांना मोकळं करून द्या, हात मोकळे करा त्यांचे. गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे पाहून बघा. पण सगळे गुन्हेगार तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचे, जे भ्रष्ट असतील भाजपमध्ये घ्यायचे, जे गुंड असतील भाजपमध्ये घ्यायचंय, वॉशिंग मशीन मध्ये टाकायचंय. का तर ह्यांची मदत घेऊन तुम्हाला लोकांवर दादागिरी करायची आणि निवडणुका जिंकायचं. फडणवीस साहेब, कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा आणि जनतेची सेवा करा. फडणवीस साहेब, कदाचित तुम्ही किंवा भाजपमधलं कोणी बोललं होतं त्यावेळी की आमचं सरकार असताना जुम्मा टू जुम्मा पाणी येतं, आता काय डबल जुम्म्यानी पाणी येतं. फडणवीस साहेब, कधीतरी धर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाला माणूस बघून बघा. जात पाहू नका, धर्म, माणसाला माणूस म्हणून. आणि मी जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा बाई आणि पुरुष दोन्ही, महिला पुरुष दोन्ही, माणुसकीच्या चष्म्यातून बघा. कदाचित नंबर वाढला असेल, डोळ्याचं तपासणी करून घ्या,
पण आज ह्या महाराष्ट्रात जातपात धर्म न पाहता महाराष्ट्र हैराण आहे. तो ह्याच कारणामुळे आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाहीये. काय काय वचनं दिली होती तुम्ही. इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसल्यात. कदाचित काही महिलांनी लाडकी बहीण योजनेला मतदान केलं असेल, त्या पिंक जॅकेटला मतदान केलं असेल, फडणवीस साहेबांना मतदान केलं असेल. का तर तुम्हाला वाटलं होतं की 1500चं 2100 करून मिळेल. सरकार बसलंय, बहुमताचं सरकार आहे. असं बहुमत कदाचित गेल्या 15-20 वर्षात कोणी पाहिलं नसेल असं सरकार बसलंय. मी आज इकडच्या सगळ्या महिलांना विचारत आहे, लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या चालवत आहेत की नाही सरकार? काय चालवत आहेत ते? जगभरात सांगतात आम्ही चालवत आहेत. 33 देशांनी नोंद घेतली. हो, 2100 तर झाले ना. काय सांगते तुम्ही? खोटं बोलू नका ताई. 2100 झाले. ज्योतिताई काय सांगतात? ते खोटं बोलतात की खरं बोलतात? अहो, मला तर सांगितलं होतं 2100 रुपये झाले. किती मिळतात? 500. जी महिलांची यादी होती आधी, ती लाखोच्या संख्येने महिला कमी केलेल्या आहेत. लाडक्या बहिणींनी आता विचार करायचा आहे की हे जे 3 म्हणजे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री राखी बांधायला इथे येत, आलं काय? या महाराष्ट्राची राखी बांधून महिलांची राख रंगोळी करणारे हे पहिले असे भाऊ असतील. खोटं बोलणारे हे पहिले भाऊ असतील. महिलांना संरक्षण न देणारे हे पहिले भाऊ असतील. हे नक्की भाऊ आहेत की भाऊ खाणारे आहेत? भाव खाणारे ते तुम्ही विचार करायचा आहे. पण परिस्थिती अशी झालेली आहे. ठीक आहे, ते तुम्ही ठरवायचं. ते तुम्ही ठरवायचंय. मी भाव खाव बोललो, बाकी काय बोललो नाही. पण आज दुर्दैवानी परिस्थिती ही झालेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचे हाल असे झालेत, ज्यांनी विश्वास ठेवला या भावांवर की होय मला 2100 करून मिळतील. ते तर झालंच नाही, 500 होत आहेत. काही काही महिलांबद्दल असं झालेलं आहे की ज्यांच्या खात्यात पैसे गेले, हेच सरकार निर्लज्जपणे आता सांगते की तुमच्या खात्यात चुकीचे पैसे आले, ते परत द्या, नाही तर तुम्हाला आम्ही दंड देखील लावू. हे पहिलं सरकार असेल, निर्लज्ज सरकार असेल. पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, कधी अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ होतो. आता गेल्या 6 महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे. शेतकरी बांधव आत्महत्या करतात, गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत. आणि त्यांच्या देखील महिलांना, पत्नींना हे सरकार उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना का आली.